रडू नका ताई तुम्ही, वाईट वाटतो, खरोखर वाईट वाटतं. अहो आपला रुपया पडला तर तरमळ वाटते. मंडळी, आज आम्ही आहे चिकलठाण तालुका करमाळा जिल्हा सोलापूर श्री कोटलिंगनाथ यात्रा महोत्सव या यात्रेमध्ये. आणि आज या ठिकाणी माणुसकीला काळेमा फसणारी गोष्ट घडली आहे. आता तुम्ही म्हणाल नेमकी माणुसकीला काळेमा फसणारी गोष्ट म्हणजे काय? ही माय माऊली बघू शकताय आणि हे त्यांचे मिस्टर. मंडळी, अगदी सकाळपासून गेले 2 दिवस यांचा वडापावचा गाडा श्री स्वामी समर्थ या नावाने या चिकलठाण यात्रेत चालू आहे. आणि एका व्यक्तीने एवढी नीच क्रूरतेची गोष्ट या ठिकाणी केलेली आहे. गिराईक हे असंख्य चालू असताना तुम्ही बघू शकता, हे गिराईक दाखवा त्यांना. आणि हे गिराईक चालू असताना ग्राहक हा राजा असतो ह्या समतेप्रमाणे त्यांनी ते बंधुतुल्य पाळलं आणि त्याच संधीचं त्याच चोराने सोनं केलं. आणि ह्या माऊलीचा 5,500 रुपयाचा गल्ला इथून लंपास केला. काय हो, ह्या माऊलीनं पाप केलं असेल का? ह्या दादाने काय पाप केलं असेल? तुम्हाला वडापाव खाया दिला, तुमची आतो कष्ट सेवा केली, हे त्यांचं हातून घडलेलं पाप. अहो, एका गरीबाचे तळतळाट घेऊन तुमच्या त्या पैशाला अजिबात लक्ष्मी लाभणार नाही, लक्षात घ्या. अहो, सकाळपासून ह्या माऊलीनं पाणी सुद्धा पिले नाही. मला सांगितलं, मला ऐकून एवढं वाईट वाटलं. दादा बघू शकता, ह्या माऊलीची तब्येत बघून तुमच्या लक्षात येत असेल की कष्ट म्हणजे काय आहे. आणि 2 गेले दिवस तिथं ते कष्ट करतायत आणि त्या सगळ्या ग्राहकांची सेवा करतात. आता ग्राहकांची सेवा करतात याचा अर्थ असं नाही हे फ्री ऑफ कॉस्ट करतात, पण कष्ट पण तितकंच आहे. पण का म्हणतो मी असं? हो, श्री कोटलिंगनाथांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नगरीत ह्या गोष्टी घडतात. बाबा सत्याचेच आहेत. या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो, बाबा त्या रडू नका ताई तुम्ही, वाईट वाटतो, खरोखर वाईट वाटतं. अहो आपला रुपया पडला तर तरमळ वाटते. आपण लेकरांनी जर का 2 रुपये मागितले तर आपण लेकराला काय म्हणतो? अरे बाजू सर, मला काम आहे, मला उद्योग आहे. आपण त्याला सहसा पैसे देत नाही. आणि ह्या माऊलीचा चेहरा या ठिकाणी, ताई पुढे बघा, रडू नका, रडू नका. हो, ह्या माऊलीचा चेहरा सांगतोय किती शून्यातून आणि किती कष्टातून उभं केलेलं आहे. सुखी जोडपं, सुखी संसार. आज त्या संसाराला तुम्ही ह्या गोष्टीनं तुमचं अनुमोदन दिलं. नका करू असं. बाबा या ठिकाणी तुमच्या चरणी एवढीच प्रार्थना आहे, त्या माऊलीचं जे काय रक्कम गेलेली आहे 5,500, त्यांना ती रक्कम आणि त्याचा न्याय मिळावा. बस एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं. बाकी काय नाही. ताई काय सांगा, काय शब्दच नाही. काय सांगणार आहे तू? पैसेच. अहो किती निर्लज्ज माणूस म्हणावं लागेल. थोडी काय गर्दी होते, ह्या माऊलीनं कुठं लक्ष देव? ही माऊली इथं वडापाव करते, हे दादा इथं सगळ्यांना वडापाव स्वरूपी सेवा देतात. तो व्हिडिओ काढतोय, तो त्यांचा भाऊ आहे ना, तुमचा तो भाऊ आहे. तो भाऊ पैसे देत असताना त्या संधीचं एका मिनिटात लाईट गेलती. नका हो असं करू. एखाद्याचा तळतळाट घेणं, तो तळतळाट तुम्हाला एवढ्या 10 पटीने फेडावा लागेल, सांगून येत नाही. कारण हे कर्म आहे. कर्म कुणाला चुकलं नाही. आज यांचं 2 रुपये तुम्ही नेलेत, पण तुम्हाला उद्या 4 रुपयाला सामोरं जावं लागेल. बस एवढं या ठिकाणी सांगायचं. तळमळ माझी छोटी बहीण असल्या निमित्ताने हे तळमळ आहे. कारण लेक माती म्हणलं की हा माझा अस्मितेचा आणि माझा काळजाचा विषय आहे. मंडळी, खूप वाईट वाटतंय. या ठिकाणी फक्त एवढं सांगायचंय, ज्या कोणी पण व्यक्तीने नेले असतील, हा व्हिडिओ त्यांनी तो बघावा, त्याला स्वतःला केल्याच्या कुकर्माची लाज वाटावी आणि त्या माणसाने ह्या माऊलीला ते रक्कम परत आणून द्यावी. एवढीच या श्री नाथ कोटलिंगनाथांच्या चरणी एवढीच प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. चांगले बोला.